नमस्कार माझ्या भावांनो, माझ्या मैत्रिणींनो, मी तुमची सुवर्णा काळे. कसं काय चाललंय? मजेत चाललंय ना? मजेतच चाललंय आमचं पण. सध्या कांदे काढायचे कामं चालू आहेत. थोडेच कांदे राहिलेत आता, मला वाटतं 10 सारे काय राहिलेत. उद्या सकाळी ते येऊन काढते. त्यात उद्या आमची जत्रा पण आम्ही काही करीत नाही, काही नाही. कांदा कसं काय कांदा ते कांदे नंतर लावलेले आहेत. त्याला शेवटचं पाणी दिलं आहे. पण कांद्याची साईज पहा, एकच नंबर कांद्याची साईज झालेली ह्या वर्षी. खूप म्हणजे हो, एकसारखा कांदा आहे. मस्त साईज झाली. थोडाफार बारीक निघतो पण हो, किदा बारीक इदा टाकला आहे, मोठा ईद आहे. आणि वरचे काढून कापून झालेले आहेत. वरची इथून तिथून आयरन आहे, तर ती हिरवीगार दिसते. ती इथून तिथून आयरन लागलेली आहे. पण खरंच कांदा नाद नाही करायचा या वर्षी. हो, साईज एकच नंबर साईज झालेली. आणि मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांची कमेंट होती की ताई बी कोणचं आहे, तर बी आहे पंचगंगाचं कंपनीचं. कारण माझ्याकडं पण घरी बी असतं, अजून पण एकदा गोट तोडून नेलेत, एकदा राहिले तोडायचे. उद्या परवा दिवशी ते तोडता येते. मागच्या वर्षी पण मला वाटतं 2 पायल्या झाल्या होतं, 2दा टाकलं, चांगले उगवून पण झालती. पण पावसाने दोन्ही वेळेस रोप गेला. मग किती राहिले? 2-3 आठवे शिल्लक राहिले. म्हणलं हे काय पुरायचं नाही. मग दुकानचं आणलं पंचगंगाचं, नगरवरून, गांधीवालीची 2. आपण बी मात्र तिथून आणलं, पण बाकीचा सगळा खर्च आमच्या गावातून झाला. एक नंबर त्यांनी पण कांदा साईजच मोठी केली माझ्यावानी. एका व्हिडिओमध्ये होतं ताई तुमच्यावानीच मोठा कांदा आहे म्हणून. तसेच त्यांनी साईज केली. आमच्या गावातलं दुकान आहे गणेश पवार म्हणून, त्यांच्याच दुकानातून आमचं सगळे औषधं असतात. हे काढायचे राहिलेले आहेत. आता याला शेवटचं आज पाणी दिलं आहे. आणि हे चुलत सासूचे, हे पण बारीक कांदे आहेत, मस्त साईज येते. शनिवारी त्यांच्या बाया येणार आहेत वाटतं. आणि वर चुलत जावायचे आहेत, त्यांचे पण काढायचे कामं चालू आहेत. बाय बाय.